ऍडमिशन ऑफ पार्टनरचं आज आपण तिसरं उदाहरण एक्सरसाइज नंबर मधलं तिसरं उदाहरण या ठिकाणी घेत आहोत. त्यामध्ये वासू आणि विराज हे जुने पार्टनर आहेत आणि नवीन पार्टनर हरी आता आपल्या पार्टनरशिप फर्म मध्ये येतो आहे. येताना तो भांडवल आणि नावलौकिकाची किंमत आपल्याला त्याच्या स्वरूपात देणार म्हणून त्या हिशोबाने आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड पाहतो आहोत. संडी क्रेडिटर्स व्यापारी देणं नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिलं जातं म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला संडी क्रेडिटर्स लिहायचे 45,000 रुपये. जनरल रिझर्व जुन्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे वाटून दिला जाईल. बा जनरल रिझर्व 30,000चे 3-2-5 भाग होती. साई 18 आणि साई 12. त्याच्यानंतर 1,08,000 आणि 72,000 असं त्यांचं भांडवल आहे. त्याच्यानंतर लायबिलिटी साइड संपली. ऍसेट साइडला कॅश अँड बँक घेतो सगळे शेवटी देऊ. संडी डेटर्स 66,750 ऍडजस्टमेंट इनरला ठेवा. त्याच्यानंतर स्टॉक 25,000 रुपये. 25,500 रुपये. नंतर इन्व्हेस्टमेंट 36,000 रुपये. त्याच्यानंतर प्लांट 90,000 रुपये. त्याच्यानंतर बिल्डिंग 36,000 रुपये. आता अशा पद्धतीने तुमची बॅलन्स शीटची ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड उतरवली गेली. आता याच्यानंतर आपल्याला दे ऍडमिट हरी इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. द टर्म्स being that he shall have to bring in ₹60,000 as his capital for 1/4 share in future profit. नफ्याचा भविष्यात जो नफा होईल त्या नफ्याचा आपण 14 भाग हरीला देणार आहे. पण आता येताना तो 60,000 रुपये भांडवल आणतोय. आपल्याकडे कॅश आहे मग कॅश अकाउंट डेबिट तो हरी कॅपिटल अकाउंट म्हणून हरीच्या क्रेडिटला लिहायचं आहे. बाय कॅश ऑन बँक 60,000 रुपये. आणि कॅश मध्ये ऍड करायचं हरी कॅपिटल अकाउंट 60,000 रुपये. नंतर व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द एव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. मागील 3 वर्षाचा एव्हरेज प्रॉफिट. आपल्याला उदाहरणामध्ये 3 वर्षाचा
प्रॉफिट दिलेला आहे त्या प्रॉफिटची आपल्याला टोटल करावी लागेल. गुडविल कॅल्क्युलेशन असं नाव द्या आणि ह्या गुडविल कॅल्क्युलेशन मधून तुम्हाला पहिल्यांदा टोटल प्रॉफिट लिहावा लागेल, बेरीज करावी लागेल. त्यामध्ये पहिल्या वर्षी 48,000, दुसऱ्या वर्षी 81,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 73,500 यांची बेरीज झाली 2,02,500. म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर 2,02,500 भागिले 3 म्हणजे 67,500 तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट झाला. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट हे गुडविल राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून 67,500 गुणिले 1 ॲव्हरेज म्हटल्यानंतर गुणिले 1 करावं लागेल म्हणजे 67,500 तुम्हाला गुडविल झालं. Hari is unable to bring the value of the goodwill in cash. म्हणजे हरी हे गुडविलची रक्कम कॅश मध्ये देऊ शकत नाही. म्हणजे गुडविल हे कॅशच्या स्वरूपात येणार नाही असं त्यांनी उदाहरणाच्या ऍडजस्टमेंट मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. अनॅबल म्हणजे देऊ शकत नाही. म्हणजे हरी हे कॅशच्या स्वरूपात गुडविलची किंमत देऊ शकत नाही. म्हणून ते कशाच्या स्वरूपात येईल? फक्त नावाच्या स्वरूपात. मग नावाच्या स्वरूपात येईल. मग ते कोणाचं नाव लौकिक आहे? वासू आणि विराज. मग आता गुडविल आपल्याकडे येत आहे. मग गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. मग वासू आणि विराजच्या क्रेडिटला बाय गुडविल 67,500 चे 3.5 भाग. एका भागाची किंमत 13,500 रुपये. म्हणून 3 भागाची किंमत 40,500 आणि 2 भागाची किंमत 27,000 रुपये. अशा पद्धतीने गुडविल वाटलं. आता त्याच्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला तुम्हाला गुडविल लिहावं लागेल 67,500 रुपये. नंतर रिजर्व फॉर डाउटफुल डेट्स is to be created at ₹1,500 less RD. 1,500 रुपये आरडीडी वजा करायचा. 65,250 बाहेर घ्या. आरडीडी म्हणजे उधारी बुडण्याची शक्यता आहे, नुकसान आहे. नुकसान आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहितो. टू आरडीडी 1,500. याला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. या दोन नावापैकी एक नाव आपल्याला पेपरला विचारलं जातं, हे ध्यानात ठेवा. आजच्या उदाहरणामध्ये प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं नाव विचारलेलं आहे. तुम्हाला पेपरला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट हेच नाव लिहावं लागेल. तुम्ही जर रिव्हॅल्युएशन लिहिलं तर मार्क मिळणार नाही. रिव्हॅल्युएशन लिहिलं तर उत्तर तुमचं जरी बरोबर असलं पण समोरच्याला जर मार्कच कट करायचे असतील तर तो सांगल की ह्या पोराने कॉपी केली. म्हणून असं करू नका. उदाहरणात जे नाव विचारलेलं आहे तेच नाव घ्या. आलं लक्षात? आता पुढची ऍडजस्टमेंट पहा. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यू ॲट ₹22,500. क्लोजिंग स्टॉक 25,500. आता 22,500 ठेवायचा आणि डेप्रिसिएशन 3,000 रुपये. 22,500 बाहेर
टू स्टॉक 3000 ने कमी झाला. नंतर प्लांट अँड बिल्डिंग is to be depreciated by 5%. प्लांट आणि बिल्डिंग वर 5% डेप्रिसिएशन काढायचं आहे. लेस डेप्रिसिएशन. प्लांट 4500, बिल्डिंग वर लेस डेप्रिसिएशन 1800, 34,200 आणि 85,500. प्लांट 4500, बिल्डिंग 1800. मग हे झालं इथं तुमच्या ऍडजस्टमेंट संपल्या. या ठिकाणी उदाहरण संपलंय. मग क्रेडिट बाजू काहीच नाही आहे. डेबिट बाजू 10,800 आली. 10,800 रुपये आपल्याला जुन्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे वाटून द्यावे लागतील बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये वासू, विराज 10,800 चे 5 भाग करायचे. एका भागाची किंमत 2,160 रुपये म्हणून 3 भागाची किंमत 6,480 रुपये आणि 4,320 रुपये असे 10,800 चे 2 भाग आपलं 3 आणि 2 5 भाग वाटून दिले. मग या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहा टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. $6,480, 4,320 आणि त्यानंतर 1,66,500, 84, 1,11,000, 60,000, 60,000 जसेच्या तसे. 1,11,000 4,320 रुपये बाजार झाले. 1,06,680 रुपये. नंतर 1,66,500 मधून 6,480 रुपये वजा झाले. 1,60,020 रुपये. तो बॅलन्स कॅरी डाऊन 1,60,020. 1,60,020, 1,06,680 आणि 60,000 या सर्वांची बेरीज 3,26,700 रुपये. दोन्ही बाजू टॅली होतात का पाहू आपण. 2 शून्य जसे तसे ठेवा. 7 ठेवा. 6 आणि 5 11. चला 1 6 आणि 7 3. 3,71,700. 5 आणि 5 10. चला 8 आणि 5 13 आणि 15 आणि 7 22 आणि 27. चला 2 आणि 5 7 आणि 4 2 9 5 14. 14 आणि 4 18. 18 आणि 7 25. इन्व्हेस्टमेंटचे अमाउंट काय? 36,000 रुपये बाहेर घ्यावे लागतील. 25 आणि 6 31. चला 3 3 आणि 6 9. 9 3 2 11. 11 आणि 3 14 आणि 22. 22 आणि 2 22 आणि 3 25. 25 आणि 6 31. 31 आणि 6 37. 3,71,700 दोन्ही बाजू टॅली झाल्या. या ठिकाणी हे उदाहरण टॅली झालं. मग माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.